नमस्कार मैत्रिणींनो, कशात तुम्ही सगळे? तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे मस्त ड्रायफ्रूटचे लाडू. शुगर असेल त्याही माणसांना आपण हे देऊ शकतो. ह्याच्यामध्ये साखर टाकलेली नाही आहे, न गूळ टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी खजूरचे लाडू आहेत. हे एकदम मस्त आणि तुम्ही बघू शकता किती छान. आणि परत मी तोडून वळायला घेतला आहे, तर छान आपला लाडू वळला जातो आहे. एक नंबर चवीला आणि अप्रतिम असे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत चालणारे आणि आवडीने खाणारे असे लाडू. चला तर मग आपण रेसिपी बघूयात. तर मी इथं साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी खोबरं घेतलं आहे, छान खिसून बारीक घेतलं आहे. हे आहे जवळपास 100 ते 150 ग्राम आहे. इथे मी खजूर घेतली आहे. खजूरसुद्धा मी इथे 200 ग्राम खजूर घेतलेली आहे. इथे बदाम घेतलेत 100 ग्राम, काजू घेतलेत 100 ग्राम, तूप घेतलेलं आहे मी इथे मी सीड्स घेतलेले आहेत भोपळ्याच्या, टरबूजाच्या आणि आपले पिस्ता घेतलेत. आणि इथे मी घेतलेले अंजीर. इथे अंजीर छान बारीक छोटे कापून घेतले आहे. इथे डिंक घेतलेले आहे मी आणि अक्रोड. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आणि मी इथे खजूर घेतली आहे. खजूरसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकतात गोडीनुसार. चला तर मग पुढची कृती बघूया. इथे मी कढई ठेवली आहे तापवायला. त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेते. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं. इथं हे मी गाईचं तूप घेतलेलं आहे, विकत्रीचं भेटतं ना ते. आणि त्याच्याचमध्ये आपण छान ड्रायफ्रूट्स आपले भाजून घेऊयात. लाडवांमध्ये जर आपण ड्रायफ्रूट जर भाजून तुपामध्ये परतवून जर टाकले ना, तर त्याचा क्रिस्पीपणा येतो आणि लाडूसुद्धा टिकायला मदत होते. हे छान आपण मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं. एकदम बारीकही नाही आणि फुल गॅस करायचा नाही, मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं. तर इथे माझे बदाम परतून झालेत, तर मी त्यामध्ये काजू ॲड करते. काजू आणि बदामचं प्रमाण तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकतात. छान आता आपण मीडियम फ्लेमवर हे परतवून घ्यायचं. तुम्हाला माझ्या जर रेसिपी आवडत असतील मैत्रिणींनो, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. ते काजू बदाम परतलेत, तर मी ते अक्रोड टाकून घेतलेत. अक्रोड आणि पिस्ता टाकून छान हे आपण 1 ते 2 मिनटं परतवून घेऊयात. हे छान परतलं आहे. तुम्ही बघू शकतात काजूचा सुद्धा कलर चेंज झालेला आहे. तर आपण हे आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर हे बघा, मी इथे छान आपण डिंक तळून घेतलेला आहे. अजून एक तूप ॲड करायचं आणि तूप छान डिंक तळून घ्यायचा. डिंक तळताना माझा व्हिडिओ स्किप झाला होता जरा, सो परत तूप टाकून आपण थोडंसं पंपकिन सीड्ससुद्धा परतवून घेणार आहोत. छान मंद आचेवर आपण परतून घ्यायचं. हे सुद्धा परतून झालं आहे, तर मी आता हे काढून घेऊया आपण. आता त्याच कढईमध्ये मी तूप न टाकता खोबरं परतवून घेणार आहे. खोबरं परतताना तूप टाकायचं नाही. असंच छान ब्राऊन रंग येईपर्यंत किंवा क्रिस्पी होईपर्यंत आपण खोबरं आपलं भाजून घेऊयात. डिंक तळताना एक काळजी घ्यायची की डिंक तळता वेळेस तूप आणि ते छान व्यवस्थित तूप गरम झालं पाहिजे, तेव्हा आपण डिंक टाकायचा, म्हणजे तो फुलतो छान. तर चला, आपलं खोबरंसुद्धा छान परतवून झालेलं आहे, तर मी आता काढून घेते. एका मोठ्या प्लेटवर आपण काढून घेऊयात. ऑलमोस्ट आपलं सगळं परतवून झालेलं आहे. आपण हे सगळं आता थंड करून घेतलेलं आहे. तर आता एक मिक्सरचं भांडं घेऊयात आणि त्याच्याचमध्ये मी ड्रायफ्रूट टाकून घेते. आणि मिक्सर एकदम थांबून आपल्याला फिरवायचं आहे. एकदम ह्याची पावडर करायची नाही आहे, फक्त हळूहळू. तुमच्याकडे तर चॉपर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही 1-2 मिनटं याला चॉप करू शकतात, किंवा आधीच कापून घेतलेत ड्रायफ्रूट तरी चालतील. हे बघा, या प्रकारे आपण थोडीशी आबडधोबड फोड करणार आहोत ड्रायफ्रूटची. तर त्याच भांड्यामध्ये आता मी जे आपण सीड्स घेतले होते ना, ते आपण टाकून घेऊयात. आणि हे सुद्धा एकदम बारीक नाही करायचं आहे, थांबून मिक्सर फिरवायचं आणि अशी आबडधोबड पावडर
करून घ्यायची। हे सुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये ड्रायफ्रूटवाल्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। हे बघा छान आपले कोणते अख्खे कोणते तुकडे झालेले आहेत, असेच छान लागतात दाताखाली आणि दिसायला सुद्धा अप्रतिम लागतात। त्याच भांड्यात मी ड्राय कोकोनट आपण जे परतून घेतलं होतं ना तेच टाकून घेऊयात। ते बघा हे सुद्धा मी खोबरं थोडंसं मी बारीक काढलं आहे, कारण मोठं असेल तर दातात अडकतं, त्याच्यामुळे मी खोबरं जरा बारीक केलं आहे आणि ड्रायफ्रूट्स मोठे मोठे ठेवलेत। आणि त्याच भांड्यात मी टाकून घेते आपलं डिंकसुद्धा मी छान बारीक करून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण प्लेटमध्ये टाकून घेऊयात। मस्त सगळे आपण छान करून घेतलेलेच आहे। त्याच भांड्यामध्ये मी आपली खजूर आहे ना ती टाकून घेते। हे सुद्धा आपल्याला थांबूनच फिरवायचं आहे। जर नाही झालं तर खलबत्ता असतो त्यामध्ये जर असं कुठलं तरी चालेल, किंवा आपण पॅनमध्ये तर आता परतून घेणारच आहोत। तर कढईमध्ये आपण त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप टाकूयात। त्याच्याचमध्ये मी टाकून घेते आपले अंजीर पण तुम्ही वाढवू शकतात। अंजीर छान आपण परतून घेणार आहोत। छान परतलेत, आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण जे मिक्सरमधून काढलं होतं ना खजूर, ती आपण टाकून घेऊयात। आणि हे सुद्धा आपण छान दाबून आपल्याला परतवून घ्यायचं आहे खजूरसुद्धा। ह्या खजूरऐवजी तुम्ही जी एकदम सॉफ्टवाली खजूर असते ना ती घेतली तरी चालेल, पण ह्या खजूरनी गोडी एकदम छान उतरते लाडवांमध्ये। दुसरं गूळ किंवा साखर टाकायची अजिबात गरज नाही। तर आपलं छान परतलं आहे। तर मी आता जी आपण ड्रायफ्रूटची पूड करून घेतली होती ना ती सगळी पूड आपण टाकून घेऊया आणि आता हे छान एकजीव आपण करून घेऊयात। गॅस मी बंद केलेला आहे। ड्रायफ्रूटची पूड टाकायच्या आधीच आपण गॅस बंद करायचा। तर याच्यात जरा हलवायला मला जड जात आहे, तर मी तेच आपण प्लेटमध्ये सगळं मिश्रण आपण काढून घेऊयात। सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि थोडंसं हे थंड होऊ द्यायचं, कारण आपलं खजूर खूप गरम आहे। थोडंसं नॉर्मल हात आपण लावू शकू इतपत हे गार झालेले आहे। आता छान याचा गोळा तयार होतोय, पण तरीसुद्धा एकजीव झालेला नाही अजून। आपण हे छान एकजीव करून घेऊयात। छान मळून घ्यायचं, हे बघा या प्रकारे मळून घ्यायचं, किंवा तुम्ही परत एकदा थोडंसं मिक्सरमधून फिरवलं तरी चालेल। तर आता छान लाडू वळला जातोय। आता छोटे मोठे आपल्या आवडीनुसार आपण लाडू वळून घ्यायचे। हे बघा किती छान आणि मस्त असा हेल्दी ड्रायफ्रूटचा लाडू तयार झालेला आहे। तर मी याच प्रकारे अजून एक तुम्हाला करून दाखवते। खूप इझिली आणि सोप्पा, लहान मुलांना तर खूप आवडेल हा लाडू, माहिती का मैत्रिणींनो। जर शुगर असेल त्या माणसाला सुद्धा व्यक्तीला चालू शकतो। रोज एक खाल्ला लाडू ना तर ब्रेन पॉवर तर वाढेलच, परत शरीरातसुद्धा छान होईल। तर आपण सगळे लाडू करून घेऊ। मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत। अप्रतिम चवीला आणि दिसायलासुद्धा मस्त असे ड्रायफ्रूट लाडू आपले तयार झालेले आहेत। तर मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते। मस्त अप्रतिम असा लाडू आपल्याला झालेला आहे मैत्रिणींनो, बघू शकतायत। मोडून मी परत करून दाखवला तर इझिली आपला लाडू तयार होत आहे, अजिबात कष्ट लागत नाही आहेत। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा। नमस्कार।